आता पोरगी पळून गेली, भले ती पोरगी त्या पोराबरोबर बसनी गेलेली असेल, मोटरसायकलवर गेलेली असेल, नाही तर कारने गेली असेल, तरी लोक म्हणतात पोरगी पळून गेली. आता पोरगी पळून गेल्यावर लोक तिला शोधून आणायचा प्रयत्न करतात आणि दुसरीकडे लग्न लावून द्यायचा प्रयत्न करतात. एवढं सोपं असतं तर ती पोरगी आजही पळून गेली आणि उद्या तुम्ही पकडून आणली होती, उद्या पळून जाणारच आहे ना. आता पोरीचे आई बाप म्हणतात पोरगी पळून गेली, तिने आमची लई इज्जत घातली, आजपासून ती आमच्यासाठी मिली. असं काही नसतं, सगळी मोह माया. एकदा तिला एखादं पोरग उद्या परत तिला घ्या त्या आमचा नातू आमचा नातू आमचा जावई आमचा जावई. कशाला एवढे नाटकं करीत आहे. आता 17-18 वर्ष पोरगी तुमच्या पैशी होती, तोपर्यंत तुम्ही तिच्यावर लक्ष दिलं नाही. लक्ष जर दिलं असतं ती पोरगी काय पळून गेली असती. मग तुम्ही एकाएकी ती जर पळून गेली तर शोधाशोध सुरू करता. आणि आजकालच्या पोरांचा फंडा आहे, ते पळून गेल्यावर डायरेक्ट आळंद दिलं जात आहे. तिथे गेल्यावर रजिस्टर मॅरेज केल्याशिवाय ते घरी येतेच नाही. त्याच्यामुळे तुम्ही उगाच शोधूच नका, अंदर शोधायचं असेल तर डायरेक्ट आळंद दिलं जाते, तुम्हाला तिथं सापडतील. आणि उगाच ती व्याज परत रिटर्न आणून दुसऱ्या एखाद्या बिचाराच्या गळ्यात घालून त्याला बरबाद करण्यापेक्षा जिकडे गेली तिकडच मरू द्या. आणि आता हा ट्रेंडच झालाय पळून जाऊन लग्न करण्याचा. त्यामुळे पोरगी पळून गेली असं म्हणून आपल्याच लेकराची चव घालू नका. मी तर म्हणतो एक दृष्टीनं पोरगी पळून जाती ही चांगली गोष्ट आहे, तिच्या लग्नाचा खर्च वाचवतो. नाही तर काही लोक 14 15 लाख रुपये खर्च करतात, नंतर आयुष्यभर त्या कर्जाचे हप्ते भेटत वासा त्या. आणि या पळून जाणार पोरींना इकडे भरतीमध्ये पळायला, तिकडे ऑलिम्पिक मध्ये पळायला रोग होतो, पण इकडे पळून जायचं पोराबरोबर म्हणलं सगळ्याच्या पुढं.